आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। छोटे काय झालंय सांग ना ग, अशी कशी पडली आई? आई काहीतरी बोल ना आई, तू काही बोलत का नाहीयेस? काय झालं मला सांग ना आई, अशी कशी पडली? बोल ना काहीतरी, तर बोल। तुळजा काय झालं? काय झालं? आणि आता अशी का बसून आहे? अगं बोल ना। सूर्या आई दरीत पडली असं कोण होती रे छोटे? तू बघ ना, एकदम मला काहीच कळत नाहीये। छोटे आई बोल ना। अशी कशी काय पडली? अगं बोल ना। काय नाही झालं तिला? आत्या आत्या काय झालंय? काय झालं नक्की सांग मला। अगं बोल ना काहीतरी। कुठे शाल ना आत्या? अगं सांग ना, कुठे शाल ना आत्या? हा आत्या आत्या आत्या। धनु दीदी, कसला तरी ओरडण्याचा आवाज आला का? नाही आला, चल। नाही कसं, मला पण आला पुसटचा आवाज आला, कोणीतरी जोरात ओरडले पण। अगं मग ओरडलं असेल कोणतरी मुद्दाम, आपल्याला काय करायचं? चला वर। असं मुद्दाम कशाला कोण ओरडल ग? कोणासोबत वाईट तर घडलं नसेल ना? दोन्ही आत्या पण आल्या नाहीयेत, वहिनी त्यांना आणायला गेली, ती अजून आलीच नाही। मला तर लय भीती वाटते। भागू, आपण एक काम करू, आपणच जाऊन बघूयात। हा आत्या आत्या। सूर्या काय करतोयस तू? मी आत्याला असं नाही जाऊ देणार, मी त्याला नाही जाऊ देणार। मला माझी आत्या पाहिजे तुळजा। मला पण आई हवी आहे, पण असं वेडेपणा करू नकोस। हे बघ, याने हाती काही लागणार नाहीये सूर्या। नाही, मी बघतो आत्या कुठे आहे। तिला नाही काय झालेलं, सोड मला। नाही, मी तुला सोड जाऊ दे- मला। सूर्या दादा, काय झालं? अहो, माझी आई दरीत पडली आणि तिला वाचवायला माझ्या नवऱ्याने उडी मारली हो। काय? अहो, ह्या दरीतनं जिवंत माघारी येणं लय अवघड आहे। कितीतरी माणसं ह्या दरीत पाय घसरून पडली, एकही जिवंत आला नाही माघारी। सूर्याला काय गरज होती दरीत उडी मारायला? अहो, तुम्ही काहीतरी करा ना, माझ्या दादाला परत आणा। आम्हाला आमचा दादा पाहिजे। दादा, राजू फोन दे मला। वहिनी कोणाला फोन लावते? डॅडींना। दादा, बोला कन्यारत्न, झालं का दर्शन? डॅडी, इथे खूप मोठं संकट आलंय हो। काय झालं? कसलं संकट? नक्की काय झालंय? तुम्ही काळजी करू नका, आम्ही येतोय तिकडं। काय होणार नाही आमच्या बायकोला जावई बापूंना। आम्ही आहे ना, अख्खा जिल्हा कामाला लावू आम्ही, पण त्यांना काय होऊ देणार नाही। प्लीज प्लीज लवकर या। सूर्याला काय गरज होती तिथं उडी मारायची? आता हे शालन त्याच्या हातात जिवंत सापडली नाही म्हणजे झालं। दादा, दिसलं का खाली कोणी? कोणी येत आहे का? सांगा ना, बोला ना पटकन। वहिनी, जिथपर्यंत जाता येते तिथपर्यंत जाऊन आलो। त्याच्या खाली ना सगळी झाडं झुडपं आहेत, त्याच्या खाली जर गेले असतील दोघं जण तर काय सांगू शकत नाही। कोणीतरी मदत करा, दादाला वाचवा आमचा।
दादा पाहिजे. आपण कोणीच काय करू शकत नाही का? आपण कोणाची तरी मदत घेऊन आपण खाली उतरूया, त्या दोघांना वाचवूया, काहीतरी करू ना. हे बघा शांत व्हा बघा, ज्यांना माहित नाही या दरीबद्दल त्यांना आपण फोन करून बोलवले, ते येतील थोड्या वेळात. तो पण आपल्याला दम काढावा लागेल. दरी लय खोल नाही पण खाली लय मोठा खडक आहे. गेलेला माणूस जिथं माघारी येणं लय अवघड आहे. खरं आहे का? खडकावर डोकं आपटल्यावर कोण जगताय वे? दादा तिथं गेल्याशिवाय कसं कळणार नेमकं काय झालंय ते? आम्हाला बी काय अंदाज नाही ना. आम्ही आमच्या चिरंजीवांना कळवलंय, आम्ही बी तिकडे निघालोय. तुम्ही तुमची माणसं घेऊन लवकर पोचा तिकडे. हा ठेवा. आता ही शालन जर का वाचली तर आमचे ग्रह फिरले म्हणायचे. एवढं सगळं करून बी आमच्या मागची 7.5 काय संपना झाली. त्या सूर्याला सगळं कसं कळत? बरोबर जिथं तिथं वेळेत येऊन पोचतो. यालाच ढकलून द्यायला पाहिजे होतं. लय वेळ झालं काहीच कळायला मार्ग नाही. पोलीस तरी काय करणार? लईत लय बॉड्यावर काढतील. बाद झालं. काय झालंय तुमचं? तुम्हाला जर मदत करता येत नसेल ना तर किंमत चुकीचं तरी काही बोलू नका. आमच्या मनाची अवस्था कळत नाहीये का तुम्हाला? माझ्या आईला आणि माझ्या नवऱ्याला काही होणार नाहीये. मी त्यांना काही होऊ देणार नाहीये. मी त्यांना वरती घेऊनच येणार आहे. मला काही माहित नाही. नाही, नाही, असं काय करू नका. अहो अगोदर ते दोघं आधी तुम्ही. आता जे व्हायचंय ते होऊ दे, पण मी इथे बसून त्यांची वाट नाही ना बघू शकत. मी आता खाली तरी तुम्हाला कळत नाहीये का? सूर्य आणि आई खाली तरी ते जर वरती नाही आलं ना तर मी पण जगू नाही शकणार आहे. मला काही माहित नाही आता. मला खाली उतरायचंय. हे बघ दादा ना आत्याला ना काय बी होणार नाही, हा? पण तू धीर धर. तू अजिबात तिकडे जायचं नाही. दादा राजूताई वहिनी दादा